माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन शार्लॉट लेक या तलावाच्या संवर्धनाचं काम राज्य सरकारच्या मुख्यमंत्री तलाव सुशोभीकरण योजनेतून सुरू आहे। तलावातील गाळ काढण्याचे आणि तलाव मजबूत करण्याचे काम माथेरान पालिकाकडून नेमलेल्या ठेकेदार यांच्या माध्यमातून करून घेत आहे। दरम्यान या तलावातील गाळ काढण्यात यावा यासाठी माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने तसेच माथेरान स्टॉलधारक समिती यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला होता। चालू आहे ते माझ्या माहितीप्रमाणे त्या कामामध्ये खूप तफावत आहे। लेक ज्या प्रकारे साफ व्हायला हवा आहे, जो निधी आला आहे, जो का 5 कोटी तरी त्या लेकसाठी आला तो 5 कोटी लागेल असं मला काही वाटत नाही। त्याच्या अगोदर म्हणजे उपोषणला ग्रामसभापती होतो त्यावेळेला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं 2 कोटी आम्ही आधी खर्च केले, 2 कोटी खर्च केले ते पैसे गेले कुठं? आणि आताच्या लेकची आपण अवस्था पाहिजे तिथे 1 लाख काही तिथं खर्च केलं मला वाटतं आमच्याकडे आला नाही आणि तो पैसे तो खर्च केलं पण आता जो 5 कोटीचा निधी आलेला आहे तो शासनाने तो माथेरानच्या प्रशासनाने त्याचा वापर करून घ्यावा, नाहीतर मनसे ह्याच्यावरती गप्पा न बसणार। याही म्हणजे तीव्र आंदोलन 5 कोटीचा लेखा तो खर्च तो निधी कसा लागेल याचा यावेळी पाठपुरावा करेल। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।